उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं चालू, उच्च न्यायालयात, नाही तर कुठे बी करसा, कनिष्ठ न्यायालयामध्ये, ओके, जिल्हा न्यायालयामध्ये नाही जमत, कारण तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्हायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्हायचा झालं तर तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे, फार लक्षात ठेवा. त्यानंतर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्हायचं झालं तर तुम्ही 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये काय केलं पाहिजे, वकिली केली असा, तर तुम्ही होऊ शकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणा किंवा सरन्यायाधीश. आणि राष्ट्रपती नियुक्त, राष्ट्रपती नियुक्त म्हणजे राष्ट्रपती कोणत्या व्यक्तीची करतील का, 12वी पास झालेल्या, 10वी पास झालेल्या नाही, तर अशा निष्णात कायदे पंडिताची, ओके, त्याला काय म्हणू आपण, निष्णात कायदे पंडित, खूप विद्वान. कोणाची करू, जो विद्वान आहे, जो एखादा कायद्याचा तज्ज्ञ आहे, जो कायद्याचा एखादा प्रोफेसर आहे, ज्याला कायद्याचं सर्व ज्ञान आहे, त्याला कायद्याविषयी काही पुस्तक लिहिले असतील, अशा व्यक्तीची राष्ट्रपती नियुक्ती करतील, तर सर्व पर्याय योग्य आहे. तर अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ शकतो. कशा प्रकारे, त्याने 5 वर्ष त्या उच्च न्यायालयामध्ये काय न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे, उच्च न्यायालयामध्ये कमीत कमी 10 वर्ष त्याने वकिली केली असावी, किंवा राष्ट्रपतीच्या नियुक्ती जो करायला राष्ट्रपती, तो राष्ट्रपती कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करेल, जो निष्णात कायदे पंडित असला पाहिजे, जो कायद्यामधला तज्ज्ञ असला पाहिजे, अशा व्यक्तीची राष्ट्रपती कशावर नियुक्ती करेल, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त करेल. तो पाय लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय आहे